त्याला आपण निगत ठेवायला नाही. महाराज सेवा करायची म्हणजे गोवा भोगलेला आम्ही स्वतः पाहिला आहे. गजानन महाराज जेवढे मंदिर आहे ते सर्व आलेलं आहे. 5 दिवस हा उत्सव करायचा असेल त्यावेळेस कोल्ही बाबा. जय गजानन. माझे सद्गुरू श्री गजानन महाराज ही पोथी श्री दिलीपराव सावरकर यांनी लिहिली. त्या पोथीमध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर लाकडी पूल यांचं नाव खूप वेळा आलं आहे. तर आज आपण श्री संत गजानन महाराज मंदिर लाकडी पूल यांचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप घोडे यांची आज आपण मुलाखत. तर आपण स्वागत करूया माननीय श्री दिलीप घोडे यांचे. जय गजानन दादा. तुम्ही श्री गजानन महाराज लाकडी पूल यांचे अध्यक्ष आहे. गजानन महाराज मंदिर अध्यक्ष आहे. मी पहिले सर्व्हिसला होतो दरहुसेनमध्ये. दरहुसेनमध्ये उपचार झाले आणि महाराज पुढे सांगितले मग मला चांगलं वाटतं. मी घरी जरी राहिलो तरी असं वाटतं की आपण निगत ठेवायला, कारण घरी मला जमत नाही. घरचे लोक म्हणतात दिवसभर मंदिर करतात, पण तसं नाही. महाराज सेवा करायची, घरी करायची का मंदिरात करायची. मंदिरात केलं तर 4 चौघाच्या भेटी घडली होतात. लोक विचारतात, मग आपण त्यांना उत्तर देतात. त्याच्यानंतर डोनेशन मध्ये कोण म्हणतात आम्हाला भेट दिली आहे. गजानन महाराज मंदिराने कधी स्थापन झालं? मंडळ 70 मध्ये स्थापन. त्याच्यानंतर 62 मध्ये जागा मिळाली, रजिस्ट्रेशन झाली. तर त्यावर 62 पाठवली 80 पर्यंत काहीच काम झालं. काम चालू होतं मंदिराचं. 80 मध्ये मंदिराचं काम झालं. त्याच्या आधी आमचे सर्व वडील म्हणजे जुने लोक होते. माझे वडील त्याचे काका फक्त हे मंडळ. कारण आम्ही पण आतापर्यंत त्याच परंपरेत चाललो त्यांच्या सांगण्याप्रमाणे. म्हणजे गोवा भोगलेला आम्ही स्वतः पाहिला आहे. 68 पर्यंत ते आमच्या इथं आलेले आहे उत्सवाला. 68 मध्ये त्यांनी मुंबईला तब्येत खराब झाली, तिथे त्यांनी देवा गजानन महाराज मंदिर आहे. तिथे जी मूर्ती आहे आपली गजानन महाराजाची, ती जागा कोणी नेमली? ही जागा नेमली कार्पोरेशन जागा आहे. ती आपल्या मंडळाला लीजवर मिळेल. 30 वर्षाची मूर्ती ठेवली. हो, तो मोठी ठेवली. पूर्ण परिसर जो आहे तो सर्व कार्पोरेशनचा आहे. कार्पोरेशननी लीजवर जागा दिली आमच्या मंडळाला. कशी काय मिळाली म्हणजे दिनकरराव देशमुख त्यावेळेस कलेक्टर होते. यांचे काका माझे वडील हे तिथे कलेक्टरला जाऊन भेटले. कारण आमचा उत्सव होत होता आमच्या बोलल्या मंदिराला जागा पाहिजे होती. जागा कुठं धुंडाची आहे गिरी नाला खाली होता. तिथे नाला होता. असे गजानन महाराज जेवढे मंदिर आहे ते सर्व नाले आहे. पाऊस कुठे जाशील बाजूला नाला झाला. हे मंदिराच्या बाजूला नाला होता. जे महादेवाचं जे मंदिर आहे ते पूर्ण श्रमदान करून बुजवलं लागलं. मी म्हणजे आम्ही सर्व मिळून श्रमदान केलं. सगळे श्रमदान केलं. बाहेरचे लोक करून ते बरोबर लेवल मध्ये आले. मग त्याच्यावर महादेवाचं मंदिर म्हणजे इकडे गजानन महाराज आहे. तिकडे मग पूर्णिमाची मूर्ती मिळाली, मग साईबाबाची मिळाली. आणि इकडे हे 2 मूर्त्या, ही जी शिलमवाली मूर्ती आहे ही पण या राधिका साडीवाल्यांनी दिली. ती मूर्ती आमची इच्छा नव्हती. मग समाधीची मूर्ती मंडळाची होती. आणि आमचा पहिलाचा प्लॅन असा होता जेव्हा पूर्णिमा होती की जसं शेगाव हे आहे तसं मंदिर आहे तसंच हे मंदिर बांधायचं असं त्यावेळेला. नंतर काय झालं, पूर्णिमाच्या लक्षात आलं किंवा बाकी लोकांच्या लक्षात आलं हा नाला आहे, याच्यात आपण जास्त खाली जाऊ शकत नाही. नाला आहे म्हणून काय झालं की गजानन महाराज वर आले, राम लक्ष्मण जसे तसे शेगावकडे पाहिजे. आता चिलमवाली मूर्ती आली. आम्ही पी कुठे मांडायची. बाजूला एक रूम होती, त्या रूमला मग चांगलं करून चिलमवाली मूर्ती भुयारामध्ये. तर हे भुयारासारखं हे महाराजांचं होणार बदलला आपल्याला. तशा पद्धतीला झाली. आणि कोणते कोणते उत्सव होते? प्रकट दिवस होतो. पहिले पंचमीचा उत्सव होतो. दुसरा प्रकट दिवस होतो. तिसरा आमचा वर्धमान दिवस म्हणजे वार्षिक उत्सव. काय राहतं वार्षिक उत्सव? वार्षिक उत्सव हा पर्टिक्युलर ठरला आहे. 5 दिवस हा उत्सव करायचा असेल त्यावेळेस कुंडली बाबा सांगितलं. 68 पर्यंत कुंडली बाबा भोकरे जेवण करू तोपर्यंत आम्ही त्याच उत्सवाला त्याच पद्धतीने चालू केलं. आता येऊन गेले. मंदिरात नाही आले, मंदिर नंतर बांधलं. पहिले आमच्या शेजारीचे उत्सव होत होते तिथं ते बाजूला आमच्या माझ्या बाजूला गुंजे म्हणून राहतो. महाराजांचा मुक्काम त्यांच्या घरी राहतो.
मग उत्सव झाल्यानंतर मग महाराजांचं प्रत्येकाच्या घरात पादुका फिरवल्या. तसं महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी वारी होतो. आज तुमच्या घरी जेव्हा सांगितलं, तुमच्या घरी जायचं, त्यांच्या घरी सांगितलं, यांच्या घरी जायचं, माझ्या घरी सांगितलं, मला हे होता. महाराज 8-10 दिवस नागपुरात राहतो. नंतर मग पुन्हा ते सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं कसं हा, करायचं असं उत्सव. काय. आणि ते येते होते. 5 दिवसामध्ये कसं काय राहतं? काही नाही. पहिल्या दिवशी मिरवणूक राहते, दुसऱ्या दिवशी यज्ञ राहते, तिसऱ्या दिवशी पूर्णांती होते, चौथ्या दिवशी गोपालका लावलं आणि 5व्या दिवशी प्रक्षापूजा होती. आम्ही महाप्रसाद आमच्या सोयीने करत होतो. सुट्ट्या जेव्हा राहत होत्या तेव्हा नको होत्या, सुट्ट्या राहत होत्या त्या दिवशी आम्ही शनिवार रविवार पाहून महाप्रसाद करतो. मग परंपरेने हा आम्हाला रिटायरमेंट झाला आता. मग आता आम्ही हा उत्सव 7 दिवसाचा करून टाकतो. 5 दिवसाचा उत्सव 7 दिवसाचा, 1 दिवस गॅप देऊन 7व्या दिवशी महाप्रसाद करतो. महाप्रसाद चांगला प्रसाद आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले? आता मंदिर बांधण्यापासून तर आतापर्यंत तुम्ही आहे आणि नंतर पण, तर त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले? त्यामुळे आज आम्ही उत्सव जरी करत होतो, आम्हाला विचार पडले. आधी जरी आता 5 दिवसाचा उत्सव होत होता, बाकीचा उत्सव होता, हा वार्षिकचा उत्सव होत होता, आम्ही विचार करत होतो आपल्याला तो पैसा नाही होईल का, त्या पद्धतीने मग हा उत्सव चांगला चालू होता. कोणी आला माझ्याकडून 10,000 घ्या, 5,000 घ्या, असं करून मग महाप्रसाद मोठ्या प्रमाणात करत हे होतो. कधीपासून उत्सव सुरू आहे? वार्षिक उत्सव? हा उत्सव मानशीला मंदिर बनले त्याच्या आधीपासून आहे. अच्छा. हा एवढा नव्हता. आता आता पुष्कळ मोठा होता. आता मग जागा कमी पडली. आम्ही कॉर्पोरेशन मध्ये म्हटलं आहे का आम्हाला बाजूची जागा त्या नाल्यावरच्या स्लॅबची, तिथं स्लॅब होत नाही नाल्यावर, त्याच्यामुळे टिनाचं शेड टाकून द्या आम्हाला. तुम्ही घ्या करा उत्सव, असं देत नाही. सगळी जागा पूर्ण भरून जाते. गर्दी खूप राहते वार्षिक उत्सव वार्षिक उत्सव. सर्वात जास्त राहते वार्षिक उत्सवापेक्षा प्रगट सर्वात चांगला प्रगट लाईन लागली राहते लागली प्रगट. ऋषीपंचमीला ऋषी पंचमीला एवढं राहते कारण महालक्ष्मी राहते दुसऱ्या दिवशी आदल्या आणि दिवशी गणपती राहते लोकांच्या एवढा प्रतिसाद मिळत नाही. प्रगट जास्त मिळतो. पर्टिक्युलर तुमचा काही अनुभव? आता मंदिर पण बांधलं आहे. मला तर चांगला अनुभव आहे. पाऊस आला, आम्ही स्लॅब टाकायचं ठरवलं त्यावेळी खूप पाऊस आला. खूप पाऊस आला, सर्व परिसरात पाऊस पडला नागपूरमध्ये. नागपूरमध्ये. आणि जिथून सिमेंट येणार होतो तिथेही पाऊस. म्हणजे मी कसा आणला. मग पाऊस गेल्यावर त्याच्या आणखी तुरंत स्लॅब टाकली त्याच्या कोणाला पाऊस नाही आला. हा अनुभव आहे, मोंजेचा अनुभव आहे. आणि आता पाऊस आला, मोंजे कशी करायची बोलायची, आपली लोक येतील, हे येतील, ते येतील, ते सर्व महाराजांनी पार पाडलं. आणि सांगितलं बाकी पोरीबाईच्या आरती राहत होते बाया, त्यांचे सर्वांचे लग्न उन्हात चांगल्या विचार आणले कुठेच्या मंदिरामध्ये येत होत्या. माणसाचं झालं, बायांचं झालं. आता एका बाईक सांगितलं वेळ होती, त्यावेळेला ही मोठी माझ्या घरी होती, तेव्हा मंदिर नव्हतं बघलं. ती आधी रात्री 10 टोकन कोण ऐकवून आहे. ती म्हणे महाराज दर्शन करायचं, मला असं कळलं की तुझ्या घरी महाराज बसले. ठीक आहे, आल्या पाहिलं, दर्शन केलं. डोळ्यांनी तेव्हा पूर्वेचं ते सगळे अंधळ्या त्यांना महाराजांसाठी 40चे डोळे द्यायचे. ठीक आहे, आणले बनवून. आणले तर ह्याच्यावर चिपकत नाही, टिकून दिले महाराज. ते डोळे चांगले झाले. पुष्कळ अनुभव आहे. त्यानंतर दिवस चालत समजणार नाही. खूप सारे अनुभव आहे. मंदिरामध्ये पण खूप येतात जातात विचार आम्ही सांगतो असं होईल झालं का ते म्हणतात तुम्ही महाराज आम्ही नाही वाटते महाराज काही बसते सेवा करायची. आम्हाला मुली बाबाला सांगितलं, आम्हाला म्हणजे आमच्या वडिलांना त्यावेळेची जुन्याची ट्रान्सफर, तुम्हाला या मंदिरामध्ये कधीच कमी पडणार नाही. तसंच चालू, काही कमी पडत. शेगावला नाव कोणत्याही रजिस्टर आहे की नाही? आहे ना, संत गजानन महाराज शेगाव सेवा मंडळ, शेगाव ब्रॅकेट मध्ये आहे. म्हणजे शेगाव म्हणून चॅरिटी कमिशनर मध्ये आहे. शेगाव मध्ये नाही राहत. याचं जे रजिस्ट्रेशन आहे नागपूरचं, हे चॅरिटी कमिशनरचं इथं आहे. दर 3 वर्ष आमचं बायलॉज आहे, त्या बायलॉजच्या प्रमाणे आमच्या 3 वर्षी दर 3 वर्षांनी निवडणूक आहोत प्रत्येक जगात. कोणी कम्पेअरवाला राहिला तर इलेक्शन आम्हीच नॉमिनेट करतो. तुम्हाला त्यांचं नाव सेक्रेटरी असतो घराची बोल घ्या. ठीक आहे, तुमचा खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलंय. आणि महाराजांची भक्त आहोत, सेवा करायची, शेवटपर्यंत सेवा करायची. खूप खूप धन्यवाद.